सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुम्हाला एक सुप्रसिद्ध पुस्तक आहे यश तुमच्या हातात, त्या पुस्तकातली माहिती वाचून दाखवणार आहे. यशस्वी होणं याचा अर्थ कधी अपयश न मिळणं असा नसून अंतिम ध्येय गाठणं असा आहे. याचा अर्थ प्रत्येक लढाई जिंकणं असा नसून युद्ध जिंकणं असा आहे. आयुष्यात अक्षरशः भरकटले गेलेले लोक आपल्याला भेटतात. नशिबाने जे घडेल ते सर्व ते स्वीकारत राहतात. त्यातील काही चुकून मापून अपघाताने यशस्वी होतातही, परंतु बहुतेक जण वैफल्य आणि असमाधान यांनी आयुष्यभर ग्रासलेले असतात. हे पुस्तक अशा निराश आणि असमाधानी लोकांसाठी नाही आहे, तर यश प्राप्तीसाठी लागणारा निर्धार त्यांच्याजवळ नसतोच, पण यश मिळवण्यासाठी आवश्यक असणारा वेळ देण्याची आणि प्रयत्न करण्याचीही त्यांची तयारी नसते. हे पुस्तक आहे तुमच्यासाठी, जे यशासाठी मार्ग शोधत आहेत. तुम्ही हे पुस्तक वाचाल तर ही वस्तुस्थितीच तुम्हाला तुमच्या आत्ताच्या आयुष्यापेक्षा अधिक समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगण्याची इच्छा आहे हे दर्शवते. समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यास तुम्हाला सक्षम करण्यासाठी हे पुस्तक अतिशय छान आहे. आता हे पुस्तक कशा प्रकारचं आहे? एका अर्थाने या पुस्तकाचं स्वरूप हे एखाद्या वास्तुरचनाविषयक माहिती पुस्तिकेसारखं आहे. यशासाठी वास्तुरचनेप्रमाणेच पायाभरणी करण्यापासून ते यशाची कर्तृत्वाची भक्कम इमारत कशी उभारावी, विजयाची कमान उद्दिष्टपूर्तीचे इमले कसे उभारावेत, त्यासाठी कोणती साधने वापरावीत, इथपासून तर ते त्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करणे उचित आहे, या सर्व बाबींची समर्पक उदाहरणे देऊन सांगोपांग विवेचन या पुस्तकात केले आहे. तसेच त्यासाठी आवश्यक असा यशाचा हुकमी आराखडा सुद्धा या पुस्तकात दिलेला आहे. तसं पाहिलं तर हे पाककलेची माहिती देणाऱ्या पुस्तकासारखंही आहे असंही म्हणता येईल. यशासाठीचे आवश्यक घटक, त्यामागची तत्त्व, आवश्यक कृती या पुस्तकात दिल्या आहेत. त्यांचा अवलंब करून तुम्हाला निश्चित यशप्राप्ती करून घेता येईल. मुख्यतः हे एक मार्गदर्शनपर पुस्तक आहे. यशाविषयी नुसती स्वप्न बघून चालत नाही. आपलं स्वतःचं सुप्त सामर्थ्य ओळखून त्याचा पुरेपूर वापर करून निश्चित टप्प्यात यश कसं मिळवायचं याचं मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे. आता हे पुस्तक कसं वाचावं? कारण की बरेचदा आपण पुस्तक वाचतो, 2-3 दिवस आपल्याला भरपूर प्रेरणा मिळालेली असते की आपण पुस्तकात जसं लिहिलं तसंच करणार. पण काही दिवसांनी काय होतं सगळ्यांना माहीतच आहे. काही दिवसांनी आपण पुस्तकातलं पार विसरून जातो आणि पुन्हा आपलं पूर्वीसारखं आयुष्य जगायला लागतो. त्यामुळे हे पुस्तक कसं वाचावं हे सुद्धा पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगितलं आहे. हे पुस्तक तुम्हाला नवी ध्येय ठरवण्यास, उद्दिष्टांना नवा अर्थ देण्यास आणि स्वतःबद्दल आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल नव्या कल्पना निर्माण करण्यास मदत करेल. पुस्तकाच्या नावातच सूचित केल्याप्रमाणे हे पुस्तक तुम्हाला यशस्वी आयुष्याची खात्री देईल. परंतु हे पुस्तक नुसतं चाळून चालणार नाही किंवा एकाच बैठकीत संपूर्ण पुस्तक वाचून बाजूला ठेवून भागणार नाही. या पुस्तकातील विचार मनात उतरवला पाहिजे. जे पुस्तक अतिशय शांतपणे, काळजीपूर्वक आणि एकावेळी एकच प्रकरण अशा पद्धतीनं वाचलं पाहिजे. त्या प्रकरणातील सर्व संकल्पना नीटपणे समजल्याची खात्री झाल्याशिवाय पुढच्या प्रकरणावर जाऊ नये असं सांगावंसं वाटतं मला. एखाद्या कार्यपुस्तिकेसारखा या पुस्तकाचा उपयोग करावा. पानाच्या समासात तुमची टिपणं लिहावी. जे शब्द, वाक्य किंवा उतारे तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील ते अधोरेखित करत चला. एक प्रकरण वाचा आणि तुमचे सहकारी, जोडीदार, तुमचे मित्र यांच्यासोबत त्यातील संकल्पनांबद्दल चर्चा करा. तुमची बलस्थानं आणि तुमचे कच्चे दुवे माहीत असलेल्या व्यक्तींची चर्चा जर तुम्ही केली तर तुमच्या मनातील कल्पना स्पष्ट होत जातील आणि तुम्हाला नेमकी दिशा गवसेल. एकदा तुम्ही पुस्तक वाचलं की कृती कार्यक्रम सुरू करा. या पुस्तकाची अनेक उद्दिष्ट आहेत. त्यापैकी एक उद्दिष्ट तुम्हाला आपल्या उर्वरित आयुष्यासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यास मदत करणे हे आहे. मित्रांनो, कृती कार्यक्रमाची तुम्ही कधी आखणी केली आहे का बरं? नसेल केली तर ती करणे आवश्यक आहे. कारण कृती कार्यक्रमावरून 3 गोष्टी स्पष्ट होतात. तुम्हाला काय साध्य करायचे आहे, ते कसे साध्य करता येईल आणि ते साध्य करण्यासाठी किती काळ लागेल असे तुम्ही मानता. हे पुस्तक वाचत असताना एक वही जवळ ठेवा. त्या वहीचे 3 भाग करा. तुमची ध्येय, ती गाठण्याचे तुमच्या योजनेतील टप्पे आणि यशस्वी होण्यासाठी आखलेल्या कार्यक्रमाचं तुमचं वेळापत्रक असे 3 भाग करून त्यात तुमचे विचार नोंदवत राहा. हे पुस्तक वाचून संपेल तेव्हा तुमची ही वही म्हणजे तुमच्या नव्या आयुष्याच्या उभारणीचा पायाभूत आराखडा म्हणून तुम्हाला उपयोगी ठरेल. या पुस्तकातील तत्त्व वैश्विक आहेत.
ती कोणत्याही परिस्थितीला, संस्थेला किंवा देशाला लागू होतात. प्लेटोने म्हटल्याप्रमाणे सत्य हे शाश्वत आहे. या पुस्तकाचे निवेदन प्रथम पुरुषी पुल्लिंगी केले आहे, ते केवळ लेखनाच्या सोयीच्या दृष्टीने. पुस्तकातील तत्त्व ही स्त्री पुरुष दोघांनाही सारखीच लागू पडतात. बहुतेक लोक क्षमता आणि बुद्धिमत्ता यांच्या अभावामुळे अयशस्वी होतात असं नाही, तर इच्छा, दिशा, समर्पण आणि शिस्त यांच्या अभावामुळे होतात. या गृहीतकावर ही तत्त्व आधारलेली आहेत.